नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक उमेदवारांना नियुक्ती केंद्रावरती उशीर झाल्याने प्रवेश नाकारला, उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण। तर मनपाला 200 MLD पाण्यासाठी डिसेंबरची डेडलाईन, अडथळ्यांची शर्यत पार करून शहराला मिळणार पाणी। आता बघूया सविस्तर बातम्या। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक उमेदवारांची टीईटीची प्रक्रिया चालू असताना काही उमेदवारांना नियुक्ती केंद्रावरती उशीर झाल्याने प्रवेश नाकारण्यात आला। या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी व्यवस्थापनाकडे त्वरित स्पष्टीकरणाची मागणी केली आहे। विषय असा झाला सर, आम्ही इथं 2 वाजता उपस्थित राहिलो। खूप आम्ही म्हणजे धडपड करून केंद्रापर्यंत पोहोचलो अनेक अडचणीतून, आणि आम्हाला इथं 2 वाजताच गेट बंद करून टाकण्यात आलं आणि आम्हाला गेटमध्ये जे होते त्यांना घेऊन टाकलं आणि आम्ही गेटच्या रांगमध्ये बाहेर होतो, आम्हाला घेण्यात आलेलं नाही। आणि आम्ही खूप विनंती केली त्यांना की आम्हाला म्हणजे आत येऊ द्या, आमचं नुकसान करू नका। 12 महिन्यातून एकदाच ही परीक्षा घेतली जाते आणि आमचं नुकसान करून तुम्हाला काय मिळणार आहे? परंतु कोणीही आमच्याशी सहानुभूतीनं वागले नाही किंवा आमची विनंती कोणीही मान्य केली नाही। आम्ही केंद्रावर टायमावर आलो, पण केंद्र प्रमुखांनी आम्हाला अरेरावीची भाषा वापरली। वरतून महिलांना असं बोलण्यात आलं की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करतो आणि एकदम उद्धटपणे आणि असभ्य अशी वागणूक आम्हाला देण्यात आली आणि प्रवेश तर दिलाच नाही। तिकडून आम्ही सर्व परीक्षार्थी गेलो, त्या गेट बंद दिसलं, आम्हाला परत इकडून यायला लागलं। आम्हाला आमची त्यामध्ये त्यांच्यामुळे 5 मिनिट म्हणजे आम्ही 2ला 5 कमी असताना इथं हजर होणार होतो, ते आम्ही 2 वाजता त्यांच्यामुळे पोहोचलो इथं, तरी सुद्धा आम्हाला घेण्यात आले नाही। आणि गेटवर आम्ही विनंती केली, आल्यावरही सुद्धा अरेतुरीची भाषा यूज केली, तरी मध्ये त्यांनी गेट उघडलं नाही वगैरे किंवा त्यांनी सपोर्ट केला नाही की बाबा या तुम्ही वगैरे। 1 मिनिटामुळे जर पेपर जर जात असेल तर आम्ही फीस भरून किंवा आम्ही काहीतरी काळ त्याच्यात वेळ देऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी करून आम्ही अभ्यास करून इतक्या दुरून येऊन, आता काही फॅमिली प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे पण उशीर होऊ शकतो मला। म्हणजे माझाच प्रॉब्लेम घेतला तर माझी आजी वारलेली काल, त्याच्यामुळे मला गावाकडे उशीर झाल्यानंतर थोडा वेळ उशीर होऊ शकतो ना, 1-2 मिनिटं, पण ठीक आहे, त्यांनी तेवढं पण नाही समजून घेतलं। आम्ही काय कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्त करतो ना। 2 वाजून 11 मिनिटाला त्यांनी जवळपास गेट बंद केलं, फोटो काढलेले, त्याचे GPS फोटो काढलेले आणि त्यांनी सांगितलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही गेटवर उभं राहिलो, त्यांनी लोकांना येऊ दिलं नाही। त्यांनी सांगितलं तसे तुमचे पालन तुम्ही केलं का? लोक गोंधळ घालत होते, त्यांना बाजूला थांबा म्हणून सांगितलं। सकाळी हा इश्यू झालेला होता, सकाळी पण लोक उशिरा आलेले होते, त्यांना सोडलेलं नाही आणि तुम्ही प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही हेच सांगितलं मी त्यांना। शहरासाठी टाकण्यात आलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणातील जॅकवेलवरती महाकाय पंपावरती तब्बल 16 टन वजनाची व 3700 हॉर्स पॉवर क्षमतेची पहिली विद्युत मोटार क्रेनच्या साह्याने बसवण्यात आली आहे। ही मोटार तासात 45 लाख लिटर पाणी फेकणार आहे। अशा 6 पंपावरती 6 मोटार बसवण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंत्राटदार म्हणून नियुक्त केलेल्या GVPR कंपनीने सिव्हिल वर्क आणि मुख्य जलवाहिनीचं काम जवळपास पूर्ण केलं असून केवळ 77 मीटर मुख्य जलवाहिनी जोडणीचं काम शिल्लक आहे। जायकवाडी धरणात जॅकवेलच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून तिसऱ्या टप्प्याचा स्लॅब टाकण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात जॅकवेलमध्ये पाणी उपसा करण्यासाठी 2 पंप बसवण्यात आलेत। त्यावरील स्लॅबचं काम पूर्ण झाल्यानंतर 3700 हॉर्स पॉवरची विद्युत मोटार बसवण्याची तयारी सुरू आहे। 80 टन क्षमतेची अवाढव्य क्रेन मागवण्यात आली आहे। क्रेनच्या साह्याने 16 टन क्षमतेची एअर कूलर विद्युत मोटार उचलून पंपावरती बसवण्यात आली आहे। त्यासाठी किर्लोस्कर कंपनीचे तज्ञ अभियंत्यांना व कामगारांना बोलवण्यात आलं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे आणि कार्यकारी अभियंता तुषार टेकवडे हे विद्युत मोटार बसवण्यासाठी जॅकवेलवरती ठाण मांडून होते। क्रेनच्या साह्याने पंपावरती विद्युत मोटार बसवल्यानंतर योग्य रीतीने ही मोटार बसवण्यात आली आहे की नाही हे तपासण्यात आलंय। एका एमएचचाही गॅप ठेवण्यात आला नाहीये। अखेर विद्युत मोटार बसवण्यात आल्याने ग्रीन सिग्नल तज्ञांनी दिला। यापूर्वी मध्य प्रदेशमधील उपसा जलसिंचन योजनेसाठी आणि आंध्र प्रदेशमधील पाणी योजनेकरिता एवढ्या हॉर्स पॉवर क्षमतेचा विद्युत पंप बसवण्यात आलाय।
तिसऱ्यांदा अशा विद्युत पंपाचा छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेसाठी वापर केला जातोय. जॅकवेलचं काम अंतिम टप्प्यात आलंय. पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या टप्प्याचंही काम आता पूर्ण होत आलंय. तिसऱ्या टप्प्यावरती या आठवड्यात स्लॅब टाकला जाणार आहे. जॅकवेलमध्ये पाणी घेण्यापूर्वी त्याची स्वच्छता करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. अत्यंत बारकाईने हे काम पूर्ण केलं जाणार आहे. त्यामध्ये लवकरच सायफन पद्धतीने 200 ते 300 मिलीमीटर व्यासाचे 6 पंप बसवून पाणी आणण्यात येणार आहे. पंपाला जॅकवेलमध्ये बसवण्यात आलेल्या 3700 हॉर्स पॉवर पंपातून पाणी उपसा आहे. हे पाणी 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीत टाकलं जाणार आहे. त्यासाठी पंपावरती पाण्याचा दाब नियंत्रित ठेवणारे व्हॉल्व जोडले जातील. जलवाहिनी बंद झाली तरी पाण्याचा दाब नियंत्रित ठेवून पंपामध्ये पाणी परत जाऊ नये. पाईपलाईनमध्येच पाणी थांबवावं. पाईपलाईनमधील दाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रेशर व्हॉल्व बसवण्यात जातोय. या व्हॉल्वद्वारे पाईपलाईनमध्ये पाण्याचा दाब नियंत्रणात राहणार आहे. शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यापासून मिळणाऱ्या 200 MLD पाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. मात्र विद्युत यंत्रणेमुळे होणारा विलंब आणि इतर अडचणींचा सामना करत शेवटच्या टप्प्यात अत्यंत किचकट कामे काळजीपूर्वक करावी लागणार असल्याने अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल. केंद्राच्या अमृत 2 योजनेतून शहरासाठी 2740 कोटी रुपये खर्चून नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत योजनेचं काम करण्यासाठी हैदराबाद येथील GBPR कंपनीची कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्युत कामासाठी अकोला येथील महावीर इलेक्ट्रिकल कंपनीची नियुक्ती केली आहे. जॅकवेलचं काम अंतिम टप्प्यात आलं असून पहिल्या टप्प्यात शहरासाठी 200 MLD पाणी आणण्याचं नियोजन करण्यात आलंय. जॅकवेलच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. 200 MLD पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जॅकवेलमध्ये 3700 हॉर्स पॉवर क्षमतेचे 2 पंप बसवण्यात आले आहेत. या पंपावरती तेवढ्या क्षमतेची विद्युत मोटार बसवण्याचं काम सुरू आहे. शनिवारी एका पंपावरती विद्युत मोटार बसवण्यात आली आहे. दुसरी मोटार बसवण्यासाठी स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये बदल करावा लागणार असल्याने महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतरच दुसरी मोटार बसवली जाईल. विद्युत मोटार बसवल्यानंतर त्यावरती पत्र्याचा शेड उभारण्यासाठी 15 दिवस लागणार आहे. तसेच विद्युत उपकेंद्र उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून अतिउच्च दाब वीज वाहिनी टाकण्याचे 200 मीटरचं काम बाकी आहे. 30 MVचे 3 ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. उपकेंद्रापासून 1 किलोमीटर पर्यंत वायर टाकून जॅकवेल पर्यंत वीज आणली जाणार आहे. हे काम देखील अपूर्ण आहे. 7 दिवस मुख्य जलवाहिनी जोडणीचं काम अद्याप पूर्ण झालं नाहीये. जॅकवेलवरील जनवाहिनीवरती कॉन्क्रीटकरण करावं लागणार आहे. तसेच मुख्य जलवाहिनी 7 ते 8 वेळा धुवून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर जलकुंभापर्यंत टाकण्यात आलेली जलवाहिनी धुवून घेतल्यानंतरच पाणी जलकुंभात टाकलं जाईल. यावरून डिसेंबरची डेडलाईन गाठण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नुकत्याच झालेल्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात स्वच्छता सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी 100 नवीन पे अँड यूज शौचालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी 100 नवीन पे अँड यूज शौचालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबई येथे नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत सदर निर्णय घेतलाय. या उपक्रमामुळे नागरिकांना स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध होणार असून शौचालयांच्या देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे. संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदार, सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील बाजारपेठा, बस स्थानके, सार्वजनिक जागा व गर्दीच्या वसाहतींमध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार शौचालयांची वाढती गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प राबवण्यात येतो आहे. महापालिकेतर्फे शौचालयासाठी जागा उपलब्ध करून देणार असून निधी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास मंडळाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता.
सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. आपण मला नाही ओळखत पण कामाला जरूर ओळखत असाल. कधी इन्कम टॅक्स ऑफिसर बनून, कधी IRCTCचा ऑफिसर बनून किंवा काय आणखीन बनून रिफंड स्कॅम करतो. कसे? मी इन्कम टॅक्सकडून बोलतोय. आपला 40,000चा रिफंड प्रोसेस झालाय जो की एका डिजिटल व्हेरिफिकेशन नंतर आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. रिफंडच्या आशेने आपण आनंदी व्हाल. मग मी आपल्या मोबाईलवर एक छोटीशी लिंक पाठवीन आणि आपण न विचार करता क्लिक कराल आणि अडकून जाल. मिस्टर स्कॅमर, अडकाल आणि पकडले पण जाल. कोणतीही गव्हर्नमेंट बॉडी रिफंडसाठी कॉल किंवा लिंक नाही पाठवत. स्कॅमरची जुनी पुराणी पद्धत आता नाही पडणार. डिस्ट्रॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड देन टेक ऍक्शन. आपण मुळव्याध, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. NIOV 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख अॅडमिट. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईबाबत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस आयुक्तांना एक निवेदन दिलं असून त्यानुसार सदर कारवाई जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करावी यासह अन्य काही मागण्यांचा उल्लेख त्यात करण्यात आलाय. यहाँ पे छत्रपति संभाजीनगर बोल लो या औरंगाबाद बोल लो, जो घर टूट रहे हैं और पुलिस उसको सुरक्षा प्रदान कर रही है, तो ये पूरी तरह से गैरकानूनी है. म्यूनिसिपल कॉरपोरेशन के हद में या कहीं पर जहाँ पर प्रॉपर्टी प्राइवेट है, सेल डीड होगा, 7/12 होगा, कुछ दस्तावेज होंगे जो ये बताते हैं कि प्राइवेट प्रॉपर्टी, वहाँ पर म्यूनिसिपल कॉरपोरेशन सीधा बुलडोज़र नहीं चला सकता है. उस प्रॉपर्टी की तहकीकात करना ये भी काम म्यूनिसिपल कॉरपोरेशन का नहीं है. ये काम डिस्ट्रिक्ट कलेक्टर का है, रेवेन्यू ऑफिसर का. और बिना रेवेन्यू ऑफिसर के प्रमाणित यानी सर्टिफाइड आदेश के किसी भी प्रॉपर्टी को म्यूनिसिपल कॉरपोरेशन हाथ नहीं लगा सकता है. हालांकि मैं दोहरा रहा हूँ कि प्रॉपर्टी ये प्राइवेट प्रॉपर्टी है या नहीं है, इसको सर्टिफाई केवल जिला अधिकारी कर सकते हैं, डिस्ट्रिक्ट कलेक्टर कर सकते हैं, म्यूनिसिपल कॉरपोरेशन. अब सिर्फ इतना ही नहीं है, मगर जो भी प्रॉपर्टी प्राइवेट है उसको अगर लेना भी है रोड वाइडनिंग के लिए, और रोड वाइडनिंग के वजह से उसको अगर आपको अतिक्रमणित बताना है, तो आपको लैंड एक्विजिशन एक्ट के तहत जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर के अधिकार कक्ष में आता है, मुआवजा देना जरूरी है. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संविधान, ये सबके लिए. तो ये संविधान में जो तरतूद है कैश कंपनसेशन की, जो अभी नया लॉ बना है जिसका बॉम्बे हाई कोर्ट ने जजमेंट किया है, उस हिसाब से हिंदू हो, मुस्लिम हो, बुद्ध हो, कोई भी हो, उसको मुआवजा मिलना चाहिए और मिलेगा. तो कोई नेता के बारे में मैं बात नहीं करूंगा, कोई पॉलिटिकल पार्टी के बारे में मुझे बात नहीं करनी है. मुझे सिर्फ मेरे कंट्री के बारे में बात करनी है, मेरे को इंडिया के बारे में बात करनी है, मेरे भारत के बारे में मुझे बात करनी है. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर सत्तार तसेच शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर यांच्या उपस्थितीत आयोजित पदयात्रा व कॉर्नर बैठकीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेच्या प्रचार पदयात्रा कॉर्नर बैठकीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड शहरातील विविध भागात पदयात्रा व कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रा कॉर्नर बैठकीमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधला. विरोधकांच्या बुलथापांना बळी न पडता सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीसमोर मतदान करून शिवसेनेच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केलंय. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारी बांधव उपस्थित होते. मनपाचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शनिवारी मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा बन्सीलाल नगर बास्केटबॉल शाळेने आयुक्तांना निवासस्थानी जलश्री येथे भेट देऊन त्यांच्याशी प्रेरणादायी संवाद साधलाय. या शाळेतील विद्यार्थी सकाळी जलश्री येथे आल्याबरोबर ग्राउंडवरती त्यांना टायर दिसले. त्यांनी ते एवढे मोठे टायरची खेळायला सुरुवात केली. मग मुलीही कुठे कमी होत्या, त्या दोघी एकत्र येऊन त्यांनी टायर खेळण्याचा आनंद लुटला. या शाळेत सरांनी बास्केटबॉलची शाळा म्हणून विशेष नाव दिलाय. त्याचीच प्रचिती विद्यार्थ्यांनी तिथे दाखवून दिली. तिथे त्या टायरमध्ये विद्यार्थी लांबूनच बॉल टाकण्यात सुद्धा खेळ खेळले. क्रिकेट, फुटबॉल, खो खो आणि माझ्या मामाचं पत्र हरवलं असे खेळ खेळल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्रित निसर्ग भोजनाचा आनंद घेत आदिती कुमावत ही विद्यार्थी म्हणाले की आपल्याला सरांना भेटायला कधी जायचंय असं म्हणताच सर आम्हाला विद्यार्थ्यांकडे येताना दिसले आणि सरांना पाहून सर्वच विद्यार्थी आनंदित झाले. सरांना पाहून विद्यार्थ्यांना एक नवं चैतन्य आलं. आदिती होणे, मला आयुक्त व्हायचंय आणि आपली भेट तुम्ही शाळेच्या आणलं होतं आणि तेव्हापासून मी माझ्या मनात आयुक्त होण्याचं ध्येय ठेवलंय.
सरांनी तिला बेस्ट स्टुडंट म्हणाले. तेवढ्यात ईश्वरी डहाळे दिव्यांग विद्यार्थिनी सरांच्या समोर येऊन तिने काढलेले सरांचं चित्र त्यांना भेट देते व त्यानंतर सर तिची सर्व चौकशी करतात. तिची बेस्ट फ्रेंड कोण आहे, असं तू चित्र कसं काढलंस, तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे, असं तिच्यासोबत आणि सर्वच विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी संवाद साधला. स्वप्न मोठं ठेवलं तर आपण आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी मेहनत घेतली तर स्वप्न साकार होतं. कारण मनुष्य जन्म एकदाच आहे. याच जन्मात मोठं होऊन समाजाची सेवा केली पाहिजे, असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये आयुक्तांनी जागरूक केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर उत्कृष्ट असं माणूस प्राणी म्हणून हे प्रहसन नाटक सादर केलं. तसेच उर्दूमधील विद्यार्थ्यांनी सुद्धा देशभक्तीपर गीत सादर केलं. सरांनी काल बाहेरील देशातील सन्माननीय राजदूत यांच्या कार्यक्रमात व्यस्त असतानाही विद्यार्थ्यांना वेळ दिला. यावेळी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, नियंत्रण अधिकारी गणेश लांडगे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, या उपक्रमाचे प्रमुख ज्ञानदेव सांगळे, कार्यक्रम अधिकारी तसेच आसाराम जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक नंदा गटकळ, पद्मावती बाविस्कर, मोमीन बाजी, मनीषा काळे गायकवाड, रविराज काकडे, सचिन परदेशी शिक्षक उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर शहरात थंडीचे दिवस आहेत आणि गोधडी ही अभ्यासक्रमाची कविता ही प्रात्यक्षिकासह शिकवण्याचा भाग म्हणून पायोनियर सेकंडरी स्कूल मधील मुलांना गोधडी शिकवण्याचं आणि शिवण्याचं धडे देण्याचा अनोखा उपक्रम या शाळेत राबवण्यात आलाय. सिडकोतील N9 मधील पवन नगरात असलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या पायोनियर सेकंडरी स्कूलच्या 8वीच्या वर्गातील मुले बुधवारी शाळेत गोधडी शिवतानाचं दृश्य पाहायला मिळालं. या उपक्रमासंदर्भात वरिष्ठ शिक्षिका आशा माल्टे यांच्या वतीने मुलांना सध्या कवी डॉक्टर कैलाश दौंड यांची गोधडी ही कविता अभ्यासक्रमात शिकवली जात आहे. या कवितेला प्रात्यक्षिकाची जोड देऊन शिकवण्याचा विचार पुढे आला. प्रात्यक्षिकासह शिकण्यातून मुलांना काही भावनांची जाणीव होते. कवितेचा विचार अंतर्मनात रुजू लागतो. कविता पाठ जगताही आलं पाहिजे. यातून मुलांना मोठी सोयी कॉटनचे जुने कपडे आणायला सांगण्यात आलं होतं. सध्या थंडी ही चांगलीच जाणवत असून शिकवलेली गोधडी पांघरण्याचा आनंदही मुलांना मिळावा या विचारातून मुलांकडून गोधडी शिवण्याचं प्रात्यक्षिक करून घेतलं गेलं. त्याला मुलांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. विटी दांडू या खेळाचं साहित्य तयार करणं, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा उपक्रम प्रात्यक्षिकासह मुलांकडून करून घेतला जातं. वरील उपक्रमासाठी विषय शिक्षिका आशा माल्टे यांनी मार्गदर्शन केलं. शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा मानवतकर यांनी उपक्रमामधील सहभागी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक उमेदवारांना नियुक्ती केंद्रावरती उशीर झाल्याने प्रवेश नाकारला. उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण. तर मनपाला 200 MLD पाण्यासाठी डिसेंबरची डेडलाईन. अडथळ्यांची शर्यत पार करून शहराला मिळणार पाणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.